पाच हिरकणीची गोष्ट माहिती यांना, आणि साधा महिलेचा सन्मान करता येत नाही साहेब यांना, बरं का. परत ते जाऊ द्या, सगळं ते अपमान पचून घेतला मी. आता आम्हाला अहिंसाच्या मी दांडी यात्रा घेऊन गेली होती काठीने, त्याला न्याय दिला नाही. आता एक कुराड मोर्चाचं आयोजन आहे उन्हाळी अधिवेशनात 3 मार्च. हा, तर मग त्या संदर्भात तुम्ही मदत पण करा आणि तुमच्या लोकांना पण आम्हाला थोडं सपोर्ट करायला लावा या बाबतीत. आणि तुम्ही स्वतः हेच मुख्यमंत्र्यांसमोर मांडा की तुम्ही इतक्या वर्षापासून हे लोक आंदोलन करताय की त्यांना तुम्ही न्याय देत नाही. मग आम्ही पुस्तकांसाठी शिक्षणासाठी आम्ही प्रमाणपत्र मागतोय ना, मग तुम्हाला नाही द्यायचे आम्हाला प्रमाणपत्र, तर मग वाल्या कोळीची कुऱ्हाड घेऊन आम्हाला दरोडे टाकायची परवानगी देऊन द्या, बरोबर आहे ना. मग यांना शिक्षण नाही घेऊ द्यायचे का आमच्या लोकांना प्रमाणपत्र न देऊन? मग तुम्ही काहीतरी करा आता, आम्हाला थोडा सल्ला पण द्या कशा. आदिवासी टोकरे कोळी, ढोल कोळी, मल्हार, महादेव कोळी जमात बांधवांच्या वतीने आज माननीय सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय आणि दमदार आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना आम्ही भेटायला आलेलो आहे समाजाच्या वतीने. आणि अतिशय साहेबांचा स्वभाव हा अतिशय मनमिळावू आणि जनतेसाठी काम करणारे आहेत साहेब. त्यांनी एका फोनवर प्रत्येक फोन करायचा किंवा जनतेचा उचलतात. आज आम्हाला इतकं छान त्यांनी इथं सर्व चर्चा आमची समजून घेतली. आमचे आदिवासी टोकरे, ढोल, मल्हार, महादेव कोळ्यांचे जे प्रश्न आहेत त्याबद्दल आम्ही इथं चर्चा केली. अनेक प्रांताधिकारी दाखले देत नाही त्याबद्दल आम्ही इथं चर्चा केली. साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना फोन लावून फॉलोअप घेतला. नेता असा होता असा माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना आमच्या समाज बांधवांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती हो, महाराष्ट्राचे बहुजनांचे मुख्यमंत्री पदापर्यंत आमचे गोपीचंद पडळकर साहेब जावोत ही त्यांना शुभेच्छा. आई भवानी आणि महर्षी वाल्मिकी तसेच अहिल्या देवींच्या वतीने शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.